मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून 4 मृत्यू, 51 जण जखमी। पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती। इंद्रायणी पूल दुर्घटनेत एनडीआरएफने केलेल्या बचाव कार्यात 38 जणांना वाचवण्यात यश। शोध मोहीम तात्पुरती थांबवली। क्रेनच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढला। इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल संपूर्ण सडला होता। जीर्ण पुलाजागी 8 कोटींचा नवीन पूल मंजूर आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। उंडमळ्याजवळील पूल जीर्ण झाला होता। ग्रामस्थांकडून वारंवार नवीन पुलाची मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी ती धुडकावली। प्रशासनाचा हलगर्जीपणा घटनेच्या मुळाशी सुषमा अंधारेंचा आरोप। जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळांवर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं। प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का याची समिती नेमून चौकशी होणार। पूल दुर्घटनेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पुलावर 50हून पर्यटक उभे होते। पूल पादचारी असताना काही दुचाकी सुद्धा येत जात होत्या। गर्दीचा भार या जीर्ण पुलाला पेलवला नाही। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। 51 जण जखमी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मोदींसह अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। मावळ पूल दुर्घटनेची माहिती घेतली तर अमित शहांकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मुख्य सचिवांना सूचना। मावळ घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच खबरदारी। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत शरद पवारांसह राहुल गांधींकडून संवेदना व्यक्त। पर्यटन विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबत अधिक जागृत राहणं गरजेचं, शरद पवारांचं आवाहन। काल घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये 21 मृत्यू झाल्याची माहिती। इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, केदारनाथमधील हेलिकॉप्टर कोसळणं, नदीपात्रात बुडणं अशा विविध घटनांमध्ये लोकांनी प्राण गमावले। मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासून पावसाच्या सरी। मुंबईत रात्रभर पाऊस। सायन आणि दादरचे रस्ते जलमय। रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत फोर्ट परिसरात सर्वाधिक 74 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यात सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी। रस्त्यावरील सखल भागात पाणी साचलं। पुण्यासह जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग। आजही पावसाचा रेड अलर्ट। प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले। 24 जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्त। अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाल्याची माहिती। प्रभाग रचनेवर बारीक लक्ष ठेवा। महायुतीला फायदेशीर ठरणारे प्रभाग करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडा। नवीन नोंदणी होणाऱ्या मतदारांची पडताळणी करा। शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचल्याचा प्रकार समोर। सार्वजनिक बांधकाम विभागानं जमिनीला पडलेलं भगदाड बुजवलं। पुतळा किंवा चबुतऱ्यावर काही परिणाम झाला नाही, बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण। आज शाळांची घंटा वाजणार। पहिल्या दिवशी शाळेत प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक दिन साजरा केला जाणार। तुळजाभवानी म्हणजे भारत माता। तुळजापूर मंदिर संस्थानच्या पत्रानं नवा वाद। तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्यासाठीच असा उल्लेख केल्याचा पुजाऱ्यांचा आक्षेप। देवीच्या मुख्य रूपाप्रमाणे शिल्प उभं करण्याची मागणी। इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरूच। आतापर्यंत इराणमध्ये 406 जणांचा मृत्यू तर इस्रायलमधील 128 मारले गेल्याचा इराणचा दावा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।